नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहतात BBC केज लाईव्ह. मसाजोगचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांची 3 दिवसापूर्वी हत्या करण्यात आली. या हत्येचे पडसाद केज तालुका आणि बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रभर उमटताना दिसत आहेत. या हत्येच्या निषेधार्थ उद्या म्हणजेच गुरुवार दिनांक 13 डिसेंबर रोजी सर्वपक्षीय बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. या हत्येच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी या घटनेचा तीव्र निषेधही केलेला आहे. अनेक लोकप्रतिनिधींनी संतोष देशमुख यांच्या मसाजोग या निवासस्थानी जाऊन त्यांच्या परिवाराचं सांत्वनही केलेलं आहे. त्याचबरोबर केज पोलीस स्टेशनला भेटी देऊन काही आमदार व लोकप्रतिनिधींनी पोलिसांना योग्य तपास करण्याच्या सूचनाही दिलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्यानं गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित, आष्टीचे आमदार सुरेश धस, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, माजलगावचे आमदार प्रकाशदादा सोळंके, बीड आणि त्याचबरोबर केज विधानसभेचे आमदार नमिताताई मुंद्रा, याशिवाय माजी आमदार पृथ्वीराज साठे आणि बाबूराव पोटभरे यांच्यासह इतरही काही मान्यवरांनी मसाजोग इथं जाऊन संतोष देशमुख यांच्या परिवाराचं सांत्वन केलं. त्याशिवाय केज पोलीस स्टेशनमध्ये अनेक लोकप्रतिनिधींनी भेटी देऊन या तपासाच्या योग्य दिशा ठेवावी, त्याचबरोबर तपास योग्य पद्धतीनं करावा याबद्दल सूचनाही दिलेल्या आहेत. उद्या केज तालुक्यासह बीड जिल्हा सर्वपक्षीय बंदचं आयोजन करण्यात आलेलं आहे. संयोजकाच्या वतीनं सर्व छोटे व्यापारी, हॉटेलधारक, त्याचबरोबर इतर जे काही व्यावसायिक आहेत त्यांनी आपल्या व्यवसायाचं नियोजन करावं व उद्याच्या बंदला सहकार्य करावं असं आवाहनही करण्यात आलेलं आहे. या बंदला शांततेत पार पाडावं असंही सर्वपक्षीय समितीच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा पोलिसांनीही योग्य बंदोबस्त ठेवलेला आहे.